कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। खेड तालुक्यातील ग्रामपंचायत फुरुस येथे 2022-23 या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या संरक्षण भिंत बांधकाम प्रकल्पामध्ये आर्थिक अनियमितता झाल्याचे निष्पन्न झाले। या प्रकरणात ग्रामपंचायत फुरुसच्या सरपंच रुकिया लियाकत सनगे आणि ग्रामसेवक यांची दोषी भूमिका अधोरेखित झाली आहे। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मुंबई अधिनियम क्रमांक 3 मधील कलम 39(1) नुसार कारवाई करत विभागीय आयुक्त कोकण विभाग डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी 30 मे 2025 रोजी आदेश काढत सनगे यांना सरपंच पदासह सदस्य पदावरून काढून टाकण्याचा निर्णय दिला। सदर संरक्षण भिंतीचं काम दापोली रोड ते फुरुस दर्गा या दरम्यान करण्यात आलं होतं। मात्र या कामाच्या खर्चात पारदर्शकतेचा अभाव, प्रशासकीय अनियमितता आणि निधीच्या वापरातील अकार्यक्षमता यामुळे गंभीर शंका निर्माण झाल्या होत्या। या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर दोषी अधिकाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई केली असून हे प्रकरण ग्रामविकास व्यवस्थेतील उत्तरदायित्व अधोरेखित करणारे ठरले आहे। स्थानिक पातळीवर या निर्णयाची मोठी चर्चा असून ग्रामपंचायत प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय। भविष्यात अशा प्रकारच्या गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर उपाययोजना अपेक्षित आहेत।